हॅलो यूट्यूब फॅमिली, कशा आहात? खूप दिवसानंतर मी आज तयार झालेली आहे. तरी आठ दिवस झाले असेल, 8 किंवा 10-12 दिवस झाले. मी खूप म्हणजे तब्येत खराब होती, आजारी होते. आणि सध्याचं वातावरण, पाऊस वगैरे कंटिन्यू पाऊस आहे ना, तर त्याच्यामुळं हे वातावरण तर असं चालूच आहे सगळीकडंच थंड. चला म्हटलं 1-2 रील्स पण काढाव्या, कारण मी 8 दिवसानं माझ्या ह्याच्या ड्राफ्टमधलेच व्हिडिओ इंस्टाग्रामला, फेसबुकला मी टाकत आहे. आणि यूट्यूबला तर काय शॉर्ट व्हिडिओ असतात माझे, पण लाँग व्हिडिओ काय मला 7-8 दिवसांनी काढणं झालं नाही. तर भावांनो बहिणींनो, माझ्या चॅनलला नक्कीच नवीन असेल तर सबस्क्राईबर करा, जुनी असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि सपोर्ट करा. तर हे पहा, मी रिसीव झालेली होती. मला भरपूर आता एका दिवशी मी साडी कलेक्शनचा एक व्हिडिओ घेऊन म्हणजे येणार आहे मी यूट्यूबला, की मला खूप म्हणजे असं भावाचे बहिणीचे प्रश्न आहेत की मॅम तुमच्या साड्या वगैरे खूप छान असतात. तर मला इंस्टाग्रामच्या आय डीकडून म्हणजे मला भेटतात ही साड्या. तर मी ह्याचं एक साडीचं एक कलेक्शन मी नक्कीच लवकर घेऊन येणार आहे. मी याचा व्हिडिओ टाकणार आहे. सध्या कसं आहे, तब्येत सारखं काही ना काही प्रॉब्लेम चालूच आहेत. मला टाईम काय भेटेना व्हिडिओ करायला. तर मंडळी, तुम्ही कशा आहात? आय होप तुम्ही मस्त असणार. मलाच आज थोडंफार बरं वाटतंय. चला म्हटलं, कसं आपण ह्या गोष्टी तर म्हणजे आता ह्या गोष्टी चालू केल्यात ना आपण, सोशल मीडियावर व्हिडिओ वगैरे काढणं, इंस्टाग्राम, फेसबुक. तर इथे कसं डेलीचं व्हिडिओ पाहिजेच. चला म्हटलं यूट्यूबला पाहिजे, परत फेसबुकला, इंस्टाग्राम, हे सगळीकडे तर असतंच. तर कसे आहात मग? झाले का जेवण वगैरे? माझे आता कामं झालेली आहेत, आता कामं मी आवरलेली आहेत. आणि ही साडी घातलेली आज. मला साडीची जास्त सवय नाही, पण आता कसं आहे, नवीन ट्रेंडिंग साड्या येत आहेत नवीन. तर चला, काय हरकत आहे. तर मला मैत्रिणींनो, जर कुणी टेलर असेल तर मला नक्कीच सांगा की माझे ब्लाऊज शिवणारे मला कुणी चांगलं भेटत नाही. एवढे छान न्यू असं नवीन साड्या फॅन्सी वगैरे, तर ब्लाऊज शिवणारे कोणी चांगलं भेटणं झाले मला. काय सांगायचं आहे, ते टेलर आहे काय ना काय प्रॉब्लेम करते. हे बघा, त्या ब्लाऊजला इतकं लूज केलं आहे आणि व्यवस्थित काय बसत नाहीत. मला ना व्यवस्थित शिवणाऱ्या पाहिजेत टेलर, कोणी काय भेटणं झाले. तर मी आज फर्स्ट टाईम म्हणजे ब्लॉग ह्याच्या अगोदर बी काढला होता की ह्याच्यावर आपलं काय म्हणतात, साडीवर. आज पण चला मला रील बनवायची आता. अगोदर मला एक ब्लॉग बनवून घ्यावा. तर हे पहा, आज जरा उघडलं आहे कारण पाऊस होता. हे पहा, कपडे धुतलेत आणि बाहेरचं दिसायले थोडंफार उघडं दिसायले. बाहेरचं कपडे वगैरे झाले, सर्व कामं झाले. आणि जेवायचं आज केल्या होत्या, भाकरी बनवल्या आणि शेपूची भाजी. शेपूच्या भाजीसोबत खूप छान लागते भाकरी, मलाच आवडते. मुलं पण नाहीत, मुलं जर असलं सम्यक असलं का त्याला अजिबात जमत नाही भाकरी वगैरे, त्याला पाहिजे असते चपातीच. श्रुती पण खात नाही. तर त्याचं तिकडं ती अभ्यास ॲडमिशन तिकडं गावाला आहे, तर तो तिकडंच आहे गावाला. त्याचं ॲडमिशन वगैरे बघू आता काय दिवे लावायला. म्हणतो की माझं कॉलेज चालू आहे, अभ्यास ठीक आहे, आता जेव्हा येईल तेव्हा. तर कारण कसं आहे की मला मी आजारी पडले 8 दिवस, कसं वाटत होतं की कधी मुलांचे चेहरे पाहते, मुलांना कधी बघते. पण जाऊ द्या, ते आपल्याशिवाय राहू शकतात ना. तर आपण पण आता सवय लावावं लागेल की ते माझ्याशिवाय राहू शकतात, म्हणून मला पण सवय. ठीक आहे, चालतं आहे. काय करावं आता आयुष्यात, ॲडजस्टमेंट तर चालतच आहे. तर कशी वाटते माझी साडी हे नक्कीच सांगा मला. ब्लॉग खूप मोठा होईल. तर हॉस्पिटलचा एक किस्सा सांगायचा होता मला तुम्हाला. तर मी गेले होते अगोदर, असं मेडिकलचे ह्यांना झालं होतं माझ्या मिस्टरांना व्हायरल इन्फेक्शन, थंडी, ताप, सर्दी वगैरे. मग त्यांचं झालं की पण आम्हाला पण झालं. बरं झालं सम्यक इथं नव्हता. आणि मग त्यांचं काय गोळ्या वगैरे त्यांनी दवाखाना केलं का नाही मला माहीत नाही. पण मला कसं आहे, मी लई मोठ्या दवाखान्याला जात नाही हॉस्पिटलला. छोटंच आपलं क्लिनिक इथं साई रोडला आहे, इथं आयुर्वेदिक वगैरे. तशा ठिकाणी गेलं का राहून जातं माझं. तर मी असं खाल्ल्या, मी 2-4 दिवस गोळ्या खाल्ल्या मेडिकलच्या ह्याने आणून दिल्या. तर मी नाही म्हणलं, माझा फरक पडतच नाही मला यांना, माझं राहिलं पण नाही. जेव्हा मी हॉस्पिटलला का परवाला गेले, मग आता बरं वाटते मला. गोळ्या वगैरे टॅबलेट खाल्ल्या मी, कारण सर्दी खोकला फार जाम झालं होतं, कोरडा खोकला. मला खोकला कधीच येत नाही आयुष्यामध्ये, फर्स्ट टाईम. तसं मला तर आठवत नाही कधी मला खोकला लागला होता. मग सर्दी तसं होते. सर्दीत थोडेफार बी झाली का मी लगेच गोळ्या वगैरे खाऊन माझं तब्येत बरी होती, ठीक होती. आणि ते गोकुळाष्टमीचं नव्हतं का आपलं श्रीकृष्ण जन्माष्टमी, तेव्हा मी साडी अशीच घातली होती ट्रेडिंग. असाच ब्लाऊज होता साडी. तर तिथं सगळ्या लेडीज वगैरे पाहत होत्या. काय माहिती, जास्त लोकांना आता कसं मी सोशल मीडियावर पण आहे,
मी म्हणत नाही की मी सुंदर आहे किंवा छान आहे असं नाही. मी माझी पर्सनॅलिटी जपते, पर्सनॅलिटी चांगली ठेवते. हे एवढंच आहे माझ्यामध्ये, टॅलेंट वगैरे आणि हाईट वगैरे आहे, कलर गोरा. पण मला आवडतं की कितीही आजारी असलं तर स्वतःला टापटीप घरं वगैरे, मला खूप म्हणजे खूप आवड आहे वेगवेगळे कपडे वगैरे घालणं. तर मला काय माहिती तेव्हापासून माझी तब्येत म्हणजे खूप म्हणजे डाऊन झाली. असं हातपाय दुखत होते, हातपाय दुखत डोकं, सर्दी, ताप एवढं भयानक सहनच होत नव्हतं. असं म्हणजे रडत होते मी, असं म्हणजे अक्षरशः माहिती आहे का, खूप असं ऑटोमॅटिक डोळ्याला पाणी वगैरे, मम्मीचीच आठवण येऊ लागली. डोळ्यासमोर मुलांचा चेहरा हसत, काय सांगावं, खूप मिस केलं मुलांना. हे शेवटी तर त्यांचं शिक्षण आहे ना, तिकडे आहेत, ती नाहीत आले. त्यांना फोन वगैरे केले पण ती काय आलेली नाहीत. आता भावांनो, माझा ब्लॉग खूप मोठा होत आहे. तर कशी दिसती साडी हे नक्की सांगा मला. तर भेटूया आपण नवीन एका ब्लॉगमध्ये. तर ओके, बाय बाय.